पाकिस्तान घाबरलाय, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पाककडून नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन बसवण्याचा निर्णय। हल्ला किंवा आपत्तीजनक परिस्थितीमध्ये अलर्ट करण्यासाठी सायरन बसवणार। खैबर पख्तूनवा सरकारचा सायरन बसवण्याचा निर्णय। युद्धासाठी आपल्याला तयार राहावं लागेल, पाकिस्तान नौदल प्रमुख नावीद अशरीफचं वक्तव्य। आता आपल्याला दाखवून देण्याची वेळ आल्याचीही वल्गना। भारताच्या भीतीनं पाकिस्तानकडून लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेमध्ये वाढ। हाफिजच्या लाहोरमधल्या घराबाहेर सुरक्षाकडे 1 किलोमीटरचा परिसर सीसीटीव्हीच्या नजरेमध्ये। पाक आर्मीच्या माजी अधिकाऱ्याकडे सुरक्षेची जबाबदारी। भारत हाफिजचा खात्मा करण्याची ISI आणि पाक सरकारला भीती। कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद राहणार। 31 मे पर्यंत कराची आणि लाहोरचा एअरस्पेस बंद करण्याचा पाकिस्तानचा निर्णय। पाकिस्तानला लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची भीती। पाकिस्तानी विश्लेषक जावेद चौधरी यांचा पाक नागरिकांना इशारा। भारत डिजिटल हल्ला करण्याचा इशारा। तर सीमेजवळ सियालकोट भागामध्ये पाकिस्तानी सैन्याची ड्रील। पाकिस्तानी लष्कराकडून व्हिडिओ ट्विट। पाकिस्तानने सकाळपासून अटारी बॉर्डरचा गेट उघडलाच नाही। अटारी बॉर्डरवर भारताकडून पाकिस्तानात जाणाऱ्या नागरिकांची गर्दी। पाकिस्तानने त्यांच्याच लोकांना एंट्री नाकारली। निवृत्त बांगलादेशी मेजर जनरल फजलुर रहमाननं गरळ ओकली। पाकिस्तानवर भारतानं हल्ला केल्यास बांगलादेशनं भारताच्या ईशान्येकडील राज्यांवर ताबा मिळवावा। फजलुर रहमान यांचं वक्तव्य। भारताच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये घबराट। ISI प्रमुख असीम मलिकची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। पाकिस्तानमधील वृत्तपत्र दी एक्सप्रेस ट्रिब्यूनमधील वृत्त। पाकिस्तानी सैन्याला त्यांच्याच पोलिसांकडून झटका। खैबर पोलिसांनी पाक सैन्याला पळून लावलं। खैबरमध्ये काय करताय, काश्मीरला जा। पाकिस्तानी पोलिसांनी त्यांच्या सैन्याला हाकललं। हल्ल्याचे पडसाद उमटतायत, पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेग्से यांच्यामध्ये फोनवरून चर्चा। भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही संरक्षण मंत्र्यांच्या चर्चेला महत्त्व। पहलगाम हल्ल्याबाबतच्या तपासामध्ये नवी माहिती समोर। हल्ल्याच्या 2 दिवस आधीच दहशतवादी बैसरन व्हॅलीमध्ये पोहोचलेले। NIAच्या तपासामध्ये महत्त्वाची माहिती समोर। स्थानिकांची NIA कडून कसून चौकशी। लष्कराकडून देशाच्या संरक्षणामध्ये आघाडीवर असलेल्या शूर रेजिमेंटचा व्हिडिओ प्रसिद्ध। शूर रेजिमेंट देशाच्या संरक्षणामध्ये रणगाड्यांसह आघाडीवर। आर्म्ड कॉर्प्स डे टँकमन युद्धभूमीचे खरे नायक। सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेमध्ये त्रुटी झाली यात शंका नाही। दोन्ही देश युद्धाची तयारी करत आहेत। युद्ध होऊ नये म्हणून जग प्रयत्न करत आहे, मात्र आरोपी आणि त्यांच्या आकांना शिक्षा व्हावी। पाकिस्तान हा अयशस्वी देश। फारुख अब्दुल्ला यांचा निशाणा। सर्जिकल स्ट्राईकने काही होणार नाही, आता यांची पूर्ण सर्जरी केली पाहिजे। एकदा इंदिरा गांधींनी केली, आता पुन्हा तीच वेळ आली आहे। पहलगाम हल्ल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचं विधान। बॉर्डरवर फक्त फुलझड्या चालू नका, कडक ऍक्शन घ्या, लक्षात राहील असं उत्तर द्या। आरपार करून पाकिस्तानला अद्दल घडवा। पहलगाम हल्ल्यावरून जावेद अख्तर यांची सरकारकडे मागणी। अटारी वाघा सीमा बंद केल्यानंतर केशरच्या दरामध्ये वाढ। अटारी वाघा सीमा बंद केल्याच्या निर्णयाचा फटका। प्रति किलोग्रॅम केशरचे भाव 5 लाख रुपयांच्या पुढे। LOCवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन। पाकच्या गोळीबाराला भारताकडून जशास तसं उत्तर। नेदरलँड आणि श्रीलंकेमधील पाकिस्तान दूतावासासमोर भारतीयांचं आंदोलन। नेदरलँडमधील भारतीयांकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध।